Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अथ श्री दत्त लीलामृताब्धिसार तृतीय लहरी प्रारंभ्यते। श्री गणेशाय नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। उपदेश गुरु सांगे, ह्या जो शिष्य घे षडलिंगे, तोच भक्त लोटी वेगे, मागे भवा भवातीत निर्विकार, विभू आद्य अजपर, माया योगे हो साकार, एक आत्मा स्वये माया विद्या होतो, ईशा जीवा आभासे तो, करी सत्य हे माने तो, होतो बद्ध त्रिगुण माया युक्तात्मा, त्यापासूनी जन्म व्योमा, वाताग्नि आप भूजन्मा, क्रमे देतो शब्द स्पर्श रूप रस, गंध एकोत्तर त्यास, गुण दिले या पाचास, घेतो बद्ध पंचीकृत भूत योगे, देह झाले हे अवघे, स्वस्वाधिक्ये देह वागे, स्वस्वाधीन भूत सत्वांशे वेगळी, ज्ञानेंद्रिये पाच झाली, अंतःकरणाते व्याली, सत्वैकता रजोशानी कर्मेंद्रिये, प्राणा जन्म तदैक्येये, यानी लिंग देहालाये, आकारता दिग्वातार्क वरुणाश्वी, ज्ञानेंद्रिये राहे तेवी, अग्निंद्राज मृत्यू कवी, कर्मेंद्रिया धीचा जीव मना चंद्र, चित्ताधीश हो उपेंद्र, अहंकारपती रुद्र चालक हे, व्यष्टीचे हे होत देव, समष्टीचे अवयव, यांचा चालक तो देव, स्वयं ज्योती पंचीकृत स्थूल मूर्ती, तेथे विश्व घे जागृती, लिंगी तैजस घे भ्रांती, स्वप्नांची हे अविद्या कारण देह, तेथे प्रज्ञा निद्रा मोह, याचा साक्षी तूर्य न हो संदेह जा, स्थूल अन्नमय कोश, त्याचा जीवा जय अध्यास, तेणे घे षडविकारास, भास हाही कर्मेंद्रिय प्राण संगे, नित्य भूक तहान घे, ज्ञानेंद्रिय मने उगे, भ्रम करी, ज्ञानेंद्रिय बुद्धी योगे, कर्तृत्वाचा लेपे फुगे, प्रिय मोद प्रमोदे घे, भोक्तृत्व हा, जेव्हा होई देहातीत, पंचकोश व्यतिरिक्त, दशा साक्षी तेव्हा मुक्त, भक्त होतो, ऐसा होण्यासाठी योग, अभ्यासावा हा अष्टांग, निवसीन मनोभंग, चांग होई, खोटे बोलो नये चोरी, हिंसा दुर्मैथून वारी, सरळता धैर्य धरी, दुःख होता, सर्वांवरी कृपा करी, मृत्यो याने शौच करी, अवमानी क्षमा धरी, खाई सूक्ष्म, यांचे नाम 10 यम, 10 हे ऐक नियम, जपे देव गुरुनाम, देवा पूजी, वेदांताचा नित्याभ्यास, गुरुवाक्याचा विश्वास, प्रच्छ्रे शोषी स्वदेहास, कर्मी श्रद्धा, दैवलाभे संतोषोन, पात्री देई शक्त्यादान, निंद्यालाजे विष्णुर्पण, सर्व करी, उजवा डावे मांडीवरी, डावा पाद उजवेवरी, पृष्ठहस्ती व्यस्त धरी, पादांगुष्ठा नासाग्राक्ष सिधा बैसे,
बद्ध पद्मासन असे किंवा सिद्धासनी बैसे भ्रूमध्याक्ष डावी खोट गुदावरी तयावरी उजवी धरी नमी हनुरी धरी हेची सिद्ध गर्भ चर्म वस्त्रावरी ऐसा बैसे तू एकाग्री जलाग्न्यादी भीती दुरी करी पूर्वी घेई डावे नासापुटी 16 अंके वायुपोटी चतुर्गुणे धेहन्वटी खाली धरी दुजा नासापुटे सोडी 32 पुनः ओढी विपरीत शुद्ध नाडी हो अभ्यासे 3 वेळा 20 वाढवावे कुंभकास ऐसे करी 3 मास खास सिद्धी कनिष्ठाने धर्म येतो मध्यमे देह कापतो ब्रह्मरंध्री प्राण जातो उत्तमाने 2 पळे 5 विपळे होतो प्राणायाम बळे तो उत्तम त्याने ढळे कुंडलिनी 25 पळे ठरे तेव्हा प्रत्याहारे नुरे बाह्य भान धारणारे 2 घडीने अहोरात्रे घडे ध्यान करी निद्रा निवारण विक्षेपादे प्रशमन रस नेघे श्रवणाचे हे मनन आत युक्तीने सेवन स्वप्नवत द्वैत भान मान मिथ्या तो मी साक्षी परिपूर्ण ऐसे नित्य करी ध्यान ध्येयाकार होता मन समाधी हो आदर्शस्थ मुखे भान मुखाचे हो तेवी जाण बुद्धी प्रतिबिंबे भान हो स्वात्म्याला चित्तेंद्रिये न दाविती स्वात्म्यात तो घे स्वप्रतीती वृत्ती ज्ञाने तेही यंती रूपी मुरे कतकरजो न्यायाने ज्ञान मुरता तत्क्षणे पुरे स्वात्मा एकपणे पूर्णानंद निद्रे माझी जरी ऐसे तेथे वृत्ती ज्ञान नसे सामान्याशी वैर नसे अज्ञानाचे सूर्य तेजे जेवी व्रणे न जळती संयोगाने सूर्यकांताच्या तत्क्षणे भस्म होती तैसे वृत्ती ज्ञान जाणा जहद जहल्लक्षणा तत्वं पदार्थैक्य कुणा दावी खास धरी जेव्हा योगी चाड तेव्हा सिद्धी येती आड योगा घालिती बिघाड द्वाड त्यारे अनिमादी 8 सिद्धी 10 अन्य उपसिद्धी येथे न धरावी बुद्धी नश्वर ह्या धरिती त्या जरी कास त्यांची न ठेवावी आस ऐसा नर करी त्यास खास मोक्ष योग भ्रष्ट झाला तरी तो मोक्ष घे जन्मांतरी प्रभाव हा योगोदरी कारीसाच क्रममुक्ती ब्रह्मलोकी ब्रह्मया बरोबर एकी अप्रतिबद्धा या लोकी जीवन्मुक्ती ज्ञानी तदर्थ उपाय करीती ते सर्वापाय निवारिती तूही सोय धरी अंगे अर्था भुलेना जो ज्ञाता मुग्ध तो जो मार्गी जाता न दे दृष्टी इतस्तता आंधळा तो निंदा स्तुती न घे कानी भेरा तो मित सद्वानी बोले स्वादा दे सोडूनी अजिव्हतो भिक्षा शौचार्थ जो जाई पंगू तो जो कशी बाई पाहुनी न भुली घेई तोची षंढ ऐसा वागे त्याये सिद्धी तू ही ऐसा योग साधी गुहा ही घे येथे आधी कधी न हो ठेवी दत्त श्री हात राजा वंदी जाई तेथ 3 दिन हो ध्यानस्थ
प्रसादाने. पुनः हि हो 12 दीन समाधिस्थ मास 3. उसे त्याला उठवून दत्तात्रेय म्हणे बोले अनुभव. बोले राजा जेथे वाव त्रिपुटीला नसे ठाव. वृत्ती ज्ञाना होतो तेथे समाहित. जाणिले हे मी उठता पूर्वाभ्यासानुवृत्तीता. तर्की जेते तो आनंद कैसा कोण. वदे दैवे जा सोडोन. आलो येथे घे चरण हेही तैसे. दत्त हासो निजेववी पुनः अभ्यासा पाठवी. वर्ष होता त्या उठवी स्वये दत्त. दत्त बोले तू कृतार्थ. करी राज्य भोगी अर्थ. जरी नसे तुला स्वार्थ तरी जारे. निज प्रारब्ध भोगावे अनासक्तीने वागावे. सदा स्वरूपी जागावे गावे देवा. लोकबाधा निरासार्थ लोकादावी विपरीत. भावे धरी हृदयात नित्य धर्म वर्म ऐसे सांगे दत्त. राजा श्रीधरी जात राष्ट्री तैसे आचरत. दत्ता स्मरे करी विप्रोद्वाह बांधी. तळी धन अश्वमेधी वेची जाचा राष्ट्रीयाधी. व्याधी नसे स्वये पाळी सप्तद्वीपा. स्मरे जो त्या दावी रूपा. अनेकत्वये तद्रूपा दीपा जेवी. तेव्हा सर्व सुवासिनी वृद्ध होती सर्व प्राणी. इति भीती नेने कोणी आणि नैस्व्य. खे खे मारी मारी अरी आशा जपे होत्या परी. नामे कार्तवीर्य मारी अरी चोरा. स्वाहा शमवी शमवी ह्याचे परी पराभवी. बाधा दोष रोष देवी कार्तवीर्य. पर्जन्येंद्र ऋष्य शृंग मंडुक दे मंत्रे चांग. वृष्टी देवी दे अव्यंग. अर्जुनाख्या उमा रमा सरस्वती. रिद्धी सिद्धी बुद्धी देती. कार्तवीर्य नामे हाती येती तिन्ही. ऐसा राजा तो एकदा भुजी वळवी नर्मदा. कांता खेळवी नर्मदा मदांधसा. कोपे सिंधुये धावूनी राजा लोटी त्या ताडूनी. पळे तो वेळा सोडूनी मनी खचे. कर्कोटक नाग सूत कार्तवीर्यावरी येत. त्या जिंकोनी पद घेत राजा त्याचे. पाहोनी हे त्यांचे शौर्य देवांलाही न हो धैर्य. त्याच्या पुढे केवी वीर्य मर्त्य दावी. असा राजा बळी जरी विप्रावरी प्रीती करी. अतिथींला तो सत्कारी तारी दीना. नित्य निज धर्मे वागे अन्या वागवितो अंगे. नित्य निज रूपी जागे रंगे रूपी. 85 सहस्राब्द राज्य केले जेवी अब्द. वर्षे दाने देन शब्द कठोर दे. पुत्रापरी प्रजा पाळी कधी कोणा न दे गाळी. विप्राज्ञे ते धरी भाळी बळी जरी. त्याचे सौभाग्य अमित पुत्र झाले त्याला शत. ते सर्वही पितृभक्त सक्त धर्मी. दत्तापाशी एके दिनी कार्तवीर्य तो येऊनी. मृदु बोले लीनपणी भक्ती भावे. प्रारब्धाचा भोग झाला आता मारा तुम्ही मला. दत्त म्हणे आता तुला कसा मारू. राजा म्हणे स्वामी ऐका
क्षत्रियांचा देह जोका, धारा तीर्थी धर्मे चोखा, पडावाजी तरी याला मारणार, समर्थन सुरासूर तेथे काय हे पामर. नर बोले श्रीदत्त हासूनी, तुझी निष्ठा ही पाहोनी, वर देतो संतोषोनी. प्रिय भक्ता तुला मारो ख्यात्याधिक, जातु मंतु मिशे ऐक, रणितो मी ऐसी चोख. भाक घे हे ऐसे ऐकोनी अर्जुन, वंदोनी ये संतोषोन. करी अश्वमेध यज्ञ निष्कामेशी, कोणी अश्वान धरिती, अश्वमेध सांग होती. ते देखोनी देवा भीती, एती झाली. देवी पाठविला सूर्या, सत्व त्याचे हरावया. ये अतिथी होनिया विप्ररूपे, राजा म्हणे माग इष्ट, तो बोलिला रीते पोट. स्थावरांची भिक्षा तुष्ट, माते करी. राजा म्हणे देतो ती मी, विप्रनभा कोण तुम्ही. मग सूर्य निजधामी प्रगटला, धन्य झालो म्हणे राजा. सप्तद्वीपींचा उद्बीजा, घे सूर्य म्हणे राजा, घे हे बाण. सोडियाही ते वाळती, अग्निरूपे तयान प्रती. सेवी म्हणून देहाती, भाते सूर्य. 500 तो चाप जोडी, राजा तेची बाण सोडी. झाले शुष्क वृक्ष तोंडी, धरी सूर्य. सर्व वृक्ष भस्म झाले, ध्यान सोडून देखिले. वसिष्ठाने ते पुसिले, शिष्य वर्गा. सांगती ते त्या अर्जुने, वृक्ष शोषिले ये बाणे. ते जाळिले दावाग्नीने भूतळीचे. तेव्हा क्रोधे मुनी वदे, हा आम्हासी नेने मदे. मरो विप्रहस्ते खांदे, तुटो निहा. ऐसा दैवे झाला शाप, तेव्हा उद्धत हो नृप. स्वर्गी गेला देवा कोप, ये पाहुनी. देवी त्याशी युद्ध केले, भूपे देव पळविले. विष्णूला शरण गेले, छिन्न भिन्न. कार्तवीर्या मारा आता, ऐसे देवी विनविता. वरा शापा आठविता, झाला विष्णू. विप्ररूपे मारू त्यास, चला म्हणे तो देवास. देव आले स्वस्थानास, भीत भीत. विष्णु हो भार्गव राम, मंतुमीशे त्या संग्राम. करोनि दे परंधाम, भूमानंदे. इति श्रीदत्तलीलामृताब्धौ कार्तवीर्यप्रतापाख्या तृतीयलहरी सम्पूर्णा.